बदलापुरातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन नवनिर्वाचित नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी नुकताच मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी विविध प्रश्नांसोबत 15 डब्यांच्या लोकलवर चर्चा केली। गेल्या काही वर्षात बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपटीनं आणि तिपटीनं वाढली आहे। तुलनेनं लोकलच्या फेऱ्या अजिबात वाढलेल्या नाही। त्यामुळे या मार्गावर 15 डब्यांच्या गाड्या चालवण्याची मागणी त्यांनी केली। याशिवाय महिला विशेष ट्रेन, स्थानकातील स्वच्छता आणि ई टॉयलेट बाबत सविस्तर चर्चाही केली। जवळपास 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या चर्चेत रेल्वे प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या, रेल्वेचं सतत बिघडणारं वेळापत्रक, 2 लोकल ट्रेनच्या वेळेत असलेला मोठा गॅप आणि त्यामुळे स्थानकात होणारी प्रवाशांची गर्दी, त्याचबरोबर रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचं काम लवकर पूर्ण करणं या मुद्द्यांवरही रुचिता घोरपडे यांनी भर दिला। यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलं। या बैठकीवेळी मध्य रेल्वेचे DRM हिरेश मीना यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे तसंच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। कालच रेल्वे DRM यांच्याबरोबर आमची बैठक झाली। त्यांनी आम्हाला वेळ दिली होती। जवळजवळ 40 मिनिटं आमची चर्चा झाली। त्याच्यात प्रामुख्याने 15 डब्बा गाडी आपल्या बदलापूरला येणं याच्यावर आम्ही प्रामुख्याने जोर दिला। आम्ही त्यांना 31 मार्च पर्यंत आम्ही त्यांना विनंती केली आहे की 31 मार्च पर्यंत तरी तुम्ही ही गाडी सुरू होईल याच्यासाठी प्रयत्न करा। तसेच जो 2 गाड्यांमधला जो गॅप आहे, जवळजवळ 40 ते 45 मिनिटाचा गॅप आहे। म्हणजे उदाहरणार्थ 9:38 नंतर डायरेक्ट 10:18 जी गाडी आहे, जवळजवळ 40 मिनिटाचा गॅप आहे। आणि ह्या गॅपमुळे भरपूर गर्दी प्लॅटफॉर्मवर जमा होते आणि मग लोकांना जाण्यामध्ये असुविधा निर्माण होते। तर तो जो गॅप आहे तो कसा भरता येईल ह्याच्यासाठी पण त्यांनी आम्हाला आश्वासित केले आहे की लवकरच हा गॅप सुद्धा आम्ही कमी करून तिथे कुठे ट्रेन ऍडजस्ट करता आली तर आम्ही नक्कीच करू। तसेच शौचालयाच्या बाबतीत आम्ही त्यांना एक मागणी केली होती की ई टॉयलेट आम्हाला बसवायचं आहे। तर लवकरच पुढील आठवड्यात आम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा उत्तर लवकरच मिळणार आहे। म्हणजे जे 1 नंबर प्लॅटफॉर्मवर आम्ही ई टॉयलेटची जी सुविधा करणार आहोत त्याच्यासाठी पण ते आम्हाला लवकर परमिशन देणार आहेत। म्हणजे जी लोकांना शौचालयाच्या बाबतीत असुविधा होतीये ती कुठेतरी आमचा एक नगरपालिका प्रशासन म्हणून एक आम्हाला त्याचा सपोर्ट मिळणार आहे आणि आम्ही त्यांना आमच्या माध्यमातून जे नगराध्यक्षाला आम्हाला जे काम करायचंय त्याच्यासाठी आम्हाला सपोर्ट मिळणार आहे।